नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अनलिटिकवर. आजचा व्हिडिओ आहे पासिंग मेथड हॅज प्रॉप. आपण मेथड कशी प्रॉपने पास करू शकतो ते बघणार आहोत. पॅरेंट कंपोनंट मधून चाइल्ड कंपोनंट मध्ये आपलं मेथड पास करायची नाही का प्रॉप्सच्या साहाय्याने. तर ते कसं करतात ते बघू आपण. अं, पहिलं तर आपल्याला नाही का एक कंपोनंट तयार करावा लागेल नाही का. मग आपण चाइल्ड कंपोनंट तयार करू. चाइल्ड कंपोनंट ओके डॉट JSX ओके. झाल्यानंतर आपलं सिंपल आपण फंक्शन कंपोनंट कसं लिहितो तसं लिहायचं RFC ओके. झाल्यानंतर आपलं आपण इथे येऊ हे आपलं हे पॅरेंट कंपोनंट नाही का आणि हे चाइल्ड कंपोनंट. या पॅरेंट कंपोनंट मधून चाइल्ड कंपोनंट प्रॉप्स पास करायचं आपल्याला मेथडच्या सहाय्याने. तर ते आपण कसं करू बघू. पहिलं तर आपल्याला नाही का एक आपण मेथड बनवू कॉन्स्ट अपडेट मेसेज वगैरे ओके. मेसेज याच्यामध्ये आपण मेसेज पास करू नाही का न्यू मेसेज ओके. हो. आणि एक ॲरो फंक्शन आपण त्यानंतर आपल्याला एक स्टेट बनावं लागेल नाही का आपल्याला तिथं हे करायचे काय त्याला आपल्याला मेसेज डिस्प्ले करायचा ना. कॉन्स्ट आपण एक स्टेट घेऊ मेसेज सेट मेसेज आणि एक ध्यानात असू द्या इथं सेट झाल्यानंतर इथं एम नाही का कॅपिटल पाहिजे नाही का मग ती आपलं हे यूज स्टेट वर्क यूज स्टेट ते रिॲक्ट मधून इम्पोर्ट करायचं नाही का इम्पोर्ट यूज स्टेट फ्रॉम रिॲक्ट ओके. तुम्ही मॅन्युअल पण लिहू शकता नाही तर कंट्रोल टॅब दाबून ते पण ओके. हे आपण हे केलं त्याच्यामध्ये आपण मेसेज सेट करू सेट मेसेज याच्यामध्ये आपण हे करू नाही का न्यू मेसेज पास करू ओके. त्यानंतर आपल्याला इथं मेसेज डिस्प्ले करायचं म्हटलं हे पॅरेंट कंपोनंट लक्षात ठेवा. इथं आपण मेसेज डिस्प्ले करू मेसेज ओके. इथं आपल्याला हे करायचं मेसेज प्रिंट करायचं इथं मेसेज देऊ इथे येऊ स्टेटमध्ये तर स्टेट अपडेट होईल का मेसेज आपल्याला इथे डिस्प्ले. यानंतर आपण एक हे कंपोनंट घेऊ नाही का हे कंपोनंट इथं पास करायचं चाइल्ड कंपोनंट जे आपल्याला कंपोनंट मध्ये पास करायचं ते चाइल्ड कंपोनंट इम्पोर्ट चाइल्ड कंपोनंट फ्रॉम component dot components slash child component. त्यानंतर आपल्याला इथे चाइल्ड कंपोनंट मध्ये काय करायचं बघू. इथे आपल्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये हे घ्यायचं प्रॉप्स घ्यायचं नाही का अपडेट मेसेज ओके. इथं खाली आल्यावर आता नाही का आपण एक डिव घेऊ डिव त्यात आपण बटन घेतल्यानंतर आपण बटनला हे नाव देऊ सेंड मेसेज टू पॅरेंट ओके. आपण इथं नाव दिल्यावर इथं काय करायचं बटनला आपण बटनावर क्लिक केल्यावर पॅरेंट कंपोनंटला हे पाठवणार मेसेज पाठवणार नाही मग इथं अपडेट ते हार्डवेअर नाही का ऑन क्लिक मध्ये आपल्याला इथं एक ॲरो फंक्शन घेऊ आपण अपडेट मेसेज ओके. हे प्रॉप्स मधून आलंय ना हे घ्यायचं इथं
त्यानंतर आपल्याला इथं आपण इथं बघा, इथं काय केलं, अपडेट मेसेज, न्यू मेसेज. ओके, इथं न्यू मेसेज, मग आपल्याला इथं मेसेज द्यावा लागेल. काय देऊ, हॅलो फ्रॉम चाइल्ड कंपोनंट. ओके, त्यानंतर हे सेव्ह करू आपण. सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथे यायचं, या कंपोनंट मध्ये काय करायचं, अपडेट मेसेज. हे अपडेट आहे, हे प्रॉक्स आहे ना, हे विथाच बरं का. इथं आपण हे पास केलं, तिचं इथं हे नाव सेम पाहिजे ना. त्यानंतर अपडेट मेसेज. ओके, सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर आपण बघू आपण काय करायचं. मेसेज आलं की, मेसेज आलं आणि इथं आपल्याला सेंड मेसेज टू पॅरेंट कंपोनंट. ओके, ते दाबल्यानंतर आपल्याला सेंड मेसेज हॅलो फ्रॉम चाइल्ड कंपोनंट. ओके, हे बघा तुम्ही, आपल्याला हे चाइल्ड कंपोनंट मध्ये आपण मेसेज पास केला आणि ते पुढे डिस्प्ले झाला आपल्या पॅरेंट कंपोनंटला. इथे मेसेज मध्ये स्टेट अपडेट झाली, कंपोनंट रेंडर झालं, मग आपलं हे मेसेज प्रिंट झाला. ओके, आता आपण इथे चाइल्ड कंपोनंट किती पण असू शकतात नाही का, 1 2 4 असं जास्तीत जास्त असू शकतात. मग आपल्याला हे हे मेसेज आपल्याला प्रिंट करायचा असलं तेच कंपोनंट मध्ये नाही का, आणि मग आपण जास्त वेळेस नाही देऊ शकत नाही का एवढा कोड. त्याच्यामुळे आपल्याला हे मेथडच्या साहाय्याने आपण चाइल्ड कंपोनंटला मेसेज पाठवू शकतो नाही का. म्हणजे आता आपण याची बेनिफिट बघू काय काय आहे. आपण चाइल्ड कंपोनंट आपण मेथड कशी पास करतो. स्टेट मॅनेज बेनिफिट आहे, allow the parent to control and update his state pass based on child component interaction. ओके, रियुजेबल कंपोनंट म्हणजे आपण कंपोनंट किती का वेळा आपण यूज करू शकतो एकाच मेसेज नाही का. मग सांगितलं मी आता, आपण जास्त वेळा आपण हे देऊ शकत नाही नाही का, प्रत्येक कंपोनंट मध्ये देऊ शकत नाही मेसेज. त्याच्यामुळे आपण हे पॅरेंट कंपोनंटला एक मेसेज म्हणजे एक मेथड बनवली का ती आपल्याला अनेक वेळा यूज करता येईल प्रॉपच्या साहाय्याने. आणि फ्लेक्झिबल कम्युनिकेशन नाही का बिटवीन पॅरेंट कंपोनंट चाइल्ड कंपोनंट, म्हणजे आपल्याला कम्युनिकेशन करायला इझी होतं. आपली प्लेलिस्ट चाललेली आहे, तुम्ही ऍक्सेस करू शकता ती. लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. धन्यवाद.